तुमचं किंवा तुमच्या घरात कोणाचं युनियन बँक किंवा बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर तुमचं टेन्शन आता वाढणार आहे। सरकार या दोघी बँका एकत्र करण्याचा विचार करते म्हणून लोक घाबरले आहेत, कारण काही वेळा बँकेचं नाव बदलतं, अकाउंट नंबर बदलतो, IFSC कोड बदलतो आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बँक अकाउंट बंद होईल का, ATM बंद होईल का आणि आपलं FD लोन किंवा काही इन्व्हेस्टमेंट केले असेल त्याचं काय होणार। पण घाबरू नका, खातं बंद होणार नाही, पैसे 100% सेफ राहतील। ATM, नेट बँकिंग, UPI चालूच राहील आणि तुमचं लोन FD याला काहीच फरक पडणार नाही। पण एक मोठा प्रॉब्लेम सर्वांना नक्की येईल, ज्या ज्या ठिकाणी या बँक अकाउंटची डिटेल तुम्ही दिलेली आहे ती अपडेट करावी लागेल, मग ती ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो किंवा फिजिकली तुम्हाला बँकेचं पासबुकचं जेरॉक्स द्यावं लागेल। या मर्जर नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर ही भारताची दुसरी सर्वात मोठी बँक बनेल, म्हणजे जास्त सुविधा आणि मजबूत बँकिंग सिस्टम बनेल असं सांगितलं जातं। आणि या मर्जरची तारीख अजून फिक्स नाहीये, परंतु बँकेकडून आलेले मेसेज आणि ईमेल इग्नोर करू नका आणि ही माहिती सर्वांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि या मर्जर बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करा।